घरामध्ये काही बी साठवणीच्या वस्तू घेऊन ठेवल्या ना, तर त्याची काळजी आपल्याला किती करावी लागते हो. हे बघा, आता कांदे घेऊन ठेवलेत. आता ते कांदे आपल्याला किती वेळा निवडावे लागतात. पण ह्या वेळेसचे कांदे चांगले निघाले. आज होता मदर्स डे. सगळ्यांना माझ्यातर्फे, माझ्या मुलीतर्फे मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या दीदीने बघा मला अजिबात भांडे वगैरे नाही घासू दिले आणि तिने टोपलंभर भांडे घासले. आता भांडे घासून ठेवल्याच्या नंतर मी भांडे रॅकमध्ये लावून घेत होती. सकाळी आज मला स्वयंपाक करायला थोडा लेट झाला होता. मग मी पोळ्या वगैरे करून घेतल्या, बाहेर स्वयंपाकाचं काम करून आली. त्याच्यानंतर आम्ही दोघी मायलेकींनी मिळून जेवण करून घेतलं. पापड तळून घेतले होते तांदळाचे आणि थोड्याशा गवारीच्या शेंगा तोडून घेतल्या होत्या. त्यालाही मस्त मीठ वगैरे लावून भाजून घेतलं होतं. दुपार झाली. झाडझूड वगैरे सगळी केली. सकाळी उठूनच झाडझूड, पाणी वगैरे सगळं काही शिंपून घेत असते. पण उन्हामुळं आणि इतकी धूळ येते ना अंगणामध्ये, असं वाटतं सकाळी झाडलंच नाही. आता 4:30 वाजले होते. ऊन कमी झालं होतं. त्याच्यामुळं पुन्हा एकदा पाणी वगैरे शिंपून घेतलं आणि झाडांना पाणी वगैरे देऊन दिलं. तुळशीला पण पाणी टाकलं. इतकं ऊन आहे ना, त्याच्यामुळे झाडं लगेच सुकून जातात. माझ्याकडे काही जास्त झाड वगैरे नाही. एक मनी प्लांटचं झाड आहे आणि 2 छोट्या-छोट्या तुळशी आहेत. त्याला छान पाणी वगैरे टाकल्यावर छान वाटतं, प्रसन्न वाटतं. मला बरेच जण विचारतात, की "ताई तुम्ही व्हिडिओ करता, तुम्हाला व्हिडिओमधून पगार वगैरे मिळतो का?" तर नाही, मला आता म्हणजे Instaवरून कुठलाच पगार वगैरे मिळत नाही. पण माझा म्हणजे मी स्वतःला बिझी ठेवण्यासाठी आणि मला आनंदी वाटावं याच्यासाठी मी सोशल मीडियावर ब्लॉगिंग सुरू केलेली आहे आणि मी YouTubeवर, Instagramवर व्हिडिओ वगैरे बनवते. सध्या मला याच्यापासून पेमेंट वगैरे काहीच मिळत नाही, पण मला आनंद हा मिळतो बरं का. कारण की मला काही ना काही काम करण्यात आणि स्वतःला बिझी ठेवण्यातच आनंद वाटतो. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.